2023 मध्ये अनेक कलाकार चर्चेत आले. त्यांचे फोटोशूट्स असो किंवा सोशल मीडियावर शेअर केलेल्या रील्स. काहींनी त्यांच्या रील्स आणि फोटोजना पसंती दिली तर काहींनी ट्रोलही केलं. त्यांच्या ट्रोल्सना कलाकारांनी सणसणीत उत्तर सुद्धा दिलं. यावर्षी चर्चेत राहिलेल्या गोष्टींवर टाकूया एक नजर. यावर्षी चर्चेत राहिलेल्या कलाकारांमधलं पहिलंच नाव म्हणजे मिताली मयेकर. मिताली सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोजमुळे चर्चेत आली होती. मितालीने काही दिवसांपूर्वीच बीचवरचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तिला बिकिनीमध्ये पाहून नेटकऱ्यांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं. असे कपडे घालणं ही आपली संस्कृती नाही असं म्हटलं होतं. या ट्रोलर्सना उत्तर म्हणून मिताली बीचवर साडी नेसून गेली होती. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच चर्चेत होता. तसाच तिचा हा बिकिनी लुक सुद्धा व्हायरल झाला. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही जोडी गेली अनेक वर्ष मालिका विश्वात सुपर ऍक्टिव्ह आहे. मालिका विश्वातच नाही तर सोशल मीडियावर सुद्धा ही जोडी आता ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर त्यांच्या ट्रेंडी रील्सही व्हायरल होतात. पण अनेकदा त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय. त्यांचे डान्स व्हिडिओज असो किंवा ऐश्वर्या यांनी मॉडर्न लुकमध्ये शेअर केलेले फोटोज असो. या वयात हे सगळं शोभतं का अशा शब्दात नेटकऱ्यांनी त्यांना टोला लगावला होता. तर ऐश्वर्या यांनी अनेकदा ट्रोलर्सना सडेतोड उत्तर सुद्धा दिलंय. अभिनेता गश्मीर महाजनीने यावर्षी त्याचे वडील दिवंगत अभिनेते रवींद्र महाजन यांना गमावलं. गश्मीर त्याच्या बाबांसोबत राहत नव्हता आणि त्यांच्या जाण्याची बातमी समजताच मुलगा म्हणून तो चुकला असं अनेकांनी म्हटलं. पण गश्मीरने अनेक मुलाखतींमध्ये त्याची बाजू मांडली आहे. तर हेमांगी कवीने सुद्धा गश्मीरला ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. अभिनेत्री मानसी नाईकचा प्रदीप खरेरासोबत घटस्फोट झाल्याची बातमी यावर्षी चर्चेत राहिली. तिने तिच्या घटस्फोटाबद्दल मुलाखतीत सुद्धा सांगितलं होतं. तर घटस्फोट होऊनही करवा चौथ साजरी केली म्हणून मानसी ट्रोल झाली होती. नवरा नाही मग करवा चौथ कोणासाठी असा प्रश्न चाहत्यांनी विचारला होता. कमेंट्स करत चाहत्यांनी तिला ट्रोल केलं होतं. पण मानसीने या नेगेटिव्ह कमेंट्स पासून लांब राहणं योग्य समजलं. तर अभिनेता पियुष रानडे आणि सुरुची अडारकरने गुपचूप लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाबद्दल चाहत्यांना कल्पना सुद्धा नव्हती. सुरुचीचं पहिलंच लग्न असलं तरी पियुषचं हे तिसरं लग्न होतं. पियुष आणि सुरुचीच्या लग्नाचे फोटो समोर येताच त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय. तिसरं लग्न असून सुरुची लग्नाला कशी तयार झाली असा प्रश्न चाहत्यांनी विचारला. तर योगायोगाने पियुषची एक्स-वाईफ मयुरी वाघने त्याच वेळी नवीन घर घेतलं. त्यावरून त्यांच्या लग्नानंतर तिने घर घेतलं असा टोला नेटकऱ्यांनी लगावला होता. ट्रोलर्सना अभिनेता प्रसाद ओकची बायको मंजिरीने पोस्टमधून खडेबोल सुनावले होते. तर या होत्या कलाकारांच्या यावर्षी चर्चेत राहिलेल्या काही गोष्टी. तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.